हॅलो. आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे. त्यानिमित्ताने मला असं वाटलं की तुम्हाला अभ्यासाबद्दल थोडंसं म्हणजे शॉर्टहँडबद्दल, लघुलेखनाबद्दल थोडीशी माहिती द्यावी असं वाटलं. म्हणून एक छोटंसं काही मिनिटांचं तुम्हाला माहिती देतो. शॉर्टहँड किंवा लघुलेखन याचे ज्या पोस्ट असतात त्याला स्टेनोग्राफर असंही म्हणतात. लघुलेखक म्हणजे एखादी व्यक्ती जर स्पीडीली बोलत असेल तर ते आपण थोडक्यात कसं लिहून घ्यायचं, फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये, त्याची ती रेषांची भाषा आहे, त्याला म्हणतात शॉर्टहँड. ही रेषांची भाषा म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, तर आपण वेगवेगळी भाषणं ऐकतो, वेगवेगळ्या लोकांचे स्पीचेस, ते शॉर्टमध्ये लिहून घेणे. गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये, सेमी गव्हर्नमेंटमध्ये, प्रायव्हेटमध्ये पत्रलेखन हा एक प्रकार मोठ्या प्रमाणावर आजकाल आहे. तो पत्रलेखन हा प्रकारसुद्धा फार महत्त्वाचा आहे. तर त्यासाठी सुद्धा स्टेनोग्राफरची पोस्ट असते. पगार छान असतो, चांगला आहे, स्केल चांगला आहे. ते तुम्ही गुगलवर बघू शकाल, यूट्यूबवर बघू शकाल. ते काही मी सांगत नाही तुम्हाला. तर अभ्यासाबद्दल बोलूया थोडंसं. तर पोस्ट चांगली असते, रेषांची भाषा असते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा 3 भाषांमध्ये हे लघुलेखन असते. असं कोणतंही एक तुम्ही लघुलेखन केलं ना की दुसरं तुम्हाला सोपं जातं, कारण ते उच्चारावर आहे. उच्चारावर लघुलेखनचा कोर्स आधारित असतो. म्हणजे सीचा उच्चार तुम्ही क करतात, मग त्या क साठी एक चिन्ह आहे. त्या क साठी चिन्ह मराठी लघुलेखन, इंग्रजी लघुलेखन आणि हिंदी लघुलेखन तिन्हीमध्ये सेमच आहे. अशी बरीचशी चिन्ह सारखी आहेत. त्यामुळे एक कोणतं तरी तुमचं लघुलेखन झालं ना की दुसरं तिसरं तुम्हाला सोपं जाईल. म्हणजे मराठी लघुलेखन तुम्ही केलं तर हिंदी आणि इंग्रजी तुम्हाला खूप सोपं जाईल कंप्लीट करायला. हिंदी लघुलेखन केलं तर इंग्रजी आणि मराठी सोपं जाईल. इंग्रजी लघुलेखन केलं तर हिंदी मराठी सोपं जाईल. असं कोणतंही एक लघुलेखन तुम्ही पहिले सुरू करा. असं सरकारची त्याची फीस त्यांनी सरकारने ठरवून दिलेली तुमच्या आसपासच्या शॉर्टहँड टायपिंग क्लासमध्ये तुम्ही चौकशी करू शकता. सध्या 800 रुपये महिना आहे. वेगवेगळ्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी फीस पण असते. तर इथे मी जिथून बोलतो आहे तिथे 800 रुपये महिना सध्या आहे कल्याणला. पण त्याला शॉर्टहँड आणि टायपिंग दोन्ही पॅरलल जॉईन करायला लागतं. कारण टायपिंगची 30ची परीक्षा पास झाली की मग ते तुम्हाला सर्टिफिकेट शॉर्टहँडच्या पहिल्या 60च्या परीक्षेला जोडायला लागतं. त्यामुळे दोन्ही पॅरलल चालू करणे आवश्यक असते. असं टायपिंग 30ची परीक्षा पास झाली की 60च्या परीक्षेला तुम्ही बसू शकता. टायपिंग 40ची पास झालात की 80 आणि 100ला बसू शकता. असं सध्याचा नियम आहे महाराष्ट्र राज्य सरकारचा. तर त्याबद्दल तुम्ही आसपासच्या जवळच्या क्लासेसमध्ये त्याबद्दल चौकशी करू शकता. टायपिंग पहिले जॉईन करा 30चं टायपिंग. एकदा 30चं टायपिंगचं सर्टिफिकेट मिळालं की शॉर्टहँड तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने शिकू शकता. तर काही जणांचा असा गैरसमज आहे की शॉर्टहँड शिकण्यासाठी टायपिंग मशीन लागतं का वगैरे, किंवा कम्प्युटर टायपिंग पाहिजे, कम्प्युटर पाहिजे का वगैरे. ते शिकताना कम्प्युटर टायपिंगची काही गरज नाही तुम्हाला. असं तुम्ही जेव्हा जॉबला लागता तेव्हा तुम्हाला कम्प्युटर मशीन म्हणजे टायपिंगसाठी साहित्य असणं आवश्यक असतं. आलं का लक्षात? तर त्यामुळे तसं काही आता शॉर्टहँड तुम्ही लघुलेखन ऑनलाईनसुद्धा शिकू शकता. आठवड्यातून 3 दिवस, 2 दिवस, फक्त शनिवार रविवार, किंवा आठवड्यातून 7ही दिवस असंही शिकू शकता. तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि सोपी भाषा आहे, ती अवघड नाही आहे. तुम्ही 1 महिना पहिले सुरू करून बघा आणि मग तुम्हाला कळू शकते. ते माझ्याकडे पण बॅचेस चालू आहेत ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने. तर इंग्रजी शॉर्टहँडसाठी सर आयझॅक पिटमॅन या व्यक्तींचं, लेखकांचं पुस्तकं लागतं. मराठी लघुलेखनासाठी
प्राध्यापक लिमये, प्राध्यापक कर्णिके नामदार आणि प्राध्यापक दामले असे 3 लेखक आहेत. ओके, आपण इथे थांबूया. थँक्यू. गजानन महाराज प्रगट दिनाच्या सर्वांना आणि आपल्या घरातील सर्व मंडळींना, मित्रमैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा.